Okay. Pharmaceutical polymer. Our next bit, that is a polymers. Polymers are available in the variety of the section. म्हणजे पॉलिमर जर असा पर्टिक्युलर पार्ट आपण कन्सिडर केला की पॉलिमर, तर त्याच्यामध्ये ना भरपूर वेगळे वेगळे पार्ट्स येतात. सो व्हॉट इज अवर मेजर फोकस इज ऑन द पॉलिमर्स हॅव्हिंग द फार्मास्युटिकल बॅकग्राऊंड. आपल्याला कुठल्या पॉलिमरला फोकस करायचा आहे, दोज आर ओनली रिलेटेड विथ द फार्मास्युटिकल बॅकग्राऊंड. क्लिअर? त्यामुळे मी असा वर्ड यूज करेन ऑलवेज की फार्मास्युटिकल पॉलिमर. बिकॉज वन्स इफ यू आर स्टार्टिंग द स्टडी, देर आर नंबर ऑफ पॉलिमर्स. Means some of the polymers are used for the car designing, some of the polymers are used for the painting, some of the polymers are used in anywhere. म्हणजे जर तुम्ही पॉलिमर असं जर वर्ड कन्सिडर केला तर एक लक्षात येऊन जाईल की पॉलिमर इट इज अ व्हास्ट टर्मिनॉलॉजी. आपण जे बघतो नवीन गाड्या वगैरे, तर त्या गाड्यांना जो कोटिंग कलर असतो दॅट इज ऑल्सो मेड फ्रॉम द पॉलिमर. जे आपण प्रेस्टिजचे कुकिंग अप्लायन्स वगैरे पाहतो, that cooking appliance is having the one of the wording is like that hey non-stick. That non-stick is nothing but the polymer. These are the all are polymers. पण आपल्या सिलेबस मध्ये वर्डिंग काय दिले त्यांनी पॉलिमर. बट व्हॉट वी हॅव टू स्टडी, वी हॅव टू डील विथ द फार्मास्युटिकल पॉलिमर, which are the polymers which are involved in the pharmaceutical system. Then what is the polymers? The polymers are extensively used in our daily routine life. Everywhere we are dealing with the polymer. In pharmaceutical preparation also there are several applications like manufacturing of the bottles, then syringes, vials, and also in the drug formulation. म्हणजे आपल्याला पॉलिमर्स कुठल्या रिलेटेड बघायचंय. फॉर एक्झाम्पल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द बॉटल्स. जे काही बॉटल बघतो आपण फार्मास्युटिकलच्या, बऱ्यापैकी आंबट कलर असतात, काही ग्लासवेअरच्या असतात, काही अशा अधर होतात. आपण कधी काही अशा बॉटल प्रेस केल्या तर दे आर एबल टू प्रेस, काही बॉटल प्रेस होत नाहीत. का बरं असा डिफरन्स एवढा मोठा आहे सगळ्या गोष्टींमध्ये? ऑल आर द पॉलिमर्स, दे आर हॅव्हिंग द डिफरंट प्रॉपर्टीज and that vials, that bottles are made from the variety of the polymers and depending upon our need. म्हणजे जर आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्ह पाहिजे तर वेगळ्या पॉलिमर पासून बनलेलं असतं. आपल्याला पर्टिक्युलर जर ऍसिडिक कंटेनर, ऍसिडिक गोष्टी जर त्यात स्टोअर करायच्या असतील तर दॅट इज मेड अप फ्रॉम द डिफरंट पॉलिमर. म्हणजे कोण कुठलं पॉलिमर सिलेक्ट करायचं दॅट इज डिपेंड्स अपॉन द विच टाइप ऑफ रिक्वायरमेंट्स आर देअर. ओके, दॅट इज नॉट इनफ. वी आर युझिंग द पॉलिमर्स फॉर द डिझायनिंग ऑफ द डोसेज फॉर्म. म्हणजे आपण कधी कधी टॅबलेटला कोट करतो, कधी कधी टॅबलेटची बाइंडिंग प्रॉपर्टी वाढवतो. Sometimes we came to know that the drug is having the hygroscopic property, means the drug will absorb the moisture from the surrounding and get swelled. हे आपल्याला माहिती आहे. क्लिअर? सो दॅट टाइम वी आर युझिंग द डिफरंट टाइप ऑफ पॉलिमर्स. म्हणजे तिथे पण आपण काय करतो, पॉलिमर सिलेक्शन करण्याचे क्रायटेरिया विथ ऑलवेज रिफायनिंग. म्हणजे एकदा टॅबलेटला एक क्रायटेरिया अप्लाय केला, तोच क्रायटेरिया आपण सस्पेन्शनला अप्लाय करतो. इट इज नॉट देअर. वी आर हॅव्हिंग द स्पेसिफिक क्रायटेरिया फॉर द सिलेक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर पॉलिमर. ऑल ऑफ यू क्लिअर? लक्षात येते पॉलिमर म्हणजे काय? देन व्हॉट इज एक्झॅक्टली पॉलिमर? The polymer word is derived from the Greek word that is a poly means many and meros is nothing but the part. What is the exactly definition? Polymers are the long chain organic molecules which are assembled many smaller molecules called as a monomers. म्हणजे पार्ट एकत्र करून, खूप सारे पार्ट एकत्र करून आपण एक सिस्टीम तयार केली आहे, एक लॉंग चेन तयार केली आहे. And that long chain is nothing but the polymer. समजतंय? पॉलिमर शब्द कुठून आला? पॉली is nothing but the many. Greek word. It is a Greek. And the meros is nothing but the main part. म्हणजे सिम्पली काय सांगताय? पॉलिमर म्हणजे अशी गोष्ट आहे की छोटे 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 पार्ट एकत्र केले. त्या पार्टला काय म्हणायचं? इट इज अ मोनोमर. वी आर कंबाइनिंग ऑल द स्मॉल molecules of the monomers to gain a long chain, organic chain molecule. It is called as a polymer. क्लिअर? लक्षात येत आहे सगळ्यांच्या? व्हॉट इज अ पॉलिमर एक्झॅक्टली लक्षात आले? 100% एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो. राईट अ नोट ऑन द पॉलिमर, राईट अ क्लासिफिकेशन अँड राईट अ नोट ऑन दिस XYZ पॉलिमर. प्रत्येक वेळी हा सेम क्वेश्चन इज देअर. देन व्हॉट इज नेक्स्ट? व्हॉट इज अ कोपॉलिमर? ओके, कोपॉलिमर इट इज अ सम ऑफ
कन्सेप्ट केम बिहाइंड द पॉलिमर. म्हणजे पॉलिमर एकदा आलं की त्याच्या मागे को पॉलिमर आलं, होमोपॉलिमर आलं. देन व्हॉट इज मीन बाय दॅट? द कोपॉलिमर्स आर फ्रॉम द 2 और डिफरंट मोनोमर्स इज कॉल्ड एज अ कोपॉलिमर. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, 2 किंवा 2पेक्षा जास्त मोनोमर्स असतात त्याच्यामध्ये. क्लिअर? म्हणजे मोनोमरचे एक पार्ट, फॉर एक्झाम्पल वी आर कन्सिडरिंग वन पार्ट इज ए अँड सेकंड पार्ट इज बी. इफ वी आर सेइंग दॅट दिस पॉलिमर इज अ कोपॉलिमर, म्हणजे एका वेळी आपण असं म्हणलो की हे पॉलिमर काय कोपॉलिमर आहे. कोपॉलिमर म्हणजे काय, तर त्याचा जो मोनोमर आहे ए असेल बी असेल, परत ए बी असेल, परत बी असेल ए असेल, मीन्स दे आर नॉट हॅव्हिंग द सेम पार्ट. क्लिअर? इट इज कॉल्ड एज अ कोपॉलिमर. when we are saying that it is a homopolymer, means that all monomers are same. लक्षात येते? म्हणजे त्याचा जो मोनोमरचा युनिट आहे, एक युनिट आहे. फॉर एक्झाम्पल इफ आय से दॅट यू हॅव टू मेक द पर्ल लाईन, म्हणजे मोत्यांची जर तुम्हाला माळ बनवायला सांगितली. क्लिअर? इफ यू आर हॅव्हिंग द सेम कलर्ड पर्ल, तर सगळ्या एक सारख्या कलरचे मोती तुमच्याकडे, देन इट इज कॉल्ड एज अ होमोपॉलिमर. Understood? And if you are having one of the black pearl, one of the red pearl, many of the pearl colored pearl, clear? That time it is a copolymer. 4 मणी लाल कलरचे आले, 1 मणी हिरवा आला, 2 मणी पिवळे आले, दॅट इज अ कोपॉलिमर. किंवा तुम्ही ठरवलं की एकाड एक घालायचं, एक लाल घालायचं, एक पिवळा घालायचं, एक लाल घालायचं. क्लिअर? दॅट इज अ कोपॉलिमर. इफ यू आर थिंकिंग दॅट यू हॅव टू मेक द सेम कलर्ड लाईन, देन इट इज अ होमोपॉलिमर. ऑल ऑफ यू गॉट? सिंपल. एक सिंगल मणी घेतला, इट इज अ मोनोमर, एक पार्ट आहे त्याचा, त्याची सगळ्याची मिळून माळ बनवली, जर ती सगळी माळ एकाच कलरची असेल तर इट इज अ होमोपॉलिमर. आणि जर त्या माळमध्ये आपण वेगळा वेगळा रंग घातला तर दॅट इज अ कोपॉलिमर. कन्सेप्ट राहील लक्षात? एनीवन हॅव एनी डाऊट? देन नेक्स्ट इट इज अ व्हॉट इज अ क्लासिफिकेशन. देर आर व्हरायटी ऑफ द वेज टू क्लासिफाय द पॉलिमर. म्हणजे आपण वेगळ्या वेगळ्या प्रिन्सिपल अप्लाय करून काय करू शकतो, त्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन करू शकतो. ओके, बट इफ वी आर अप्लाइंग द क्लासिफिकेशन क्रायटेरिया बेस्ड अपॉन इट्स ओरिजिन, म्हणजे कुठून आणलं, कसं काढलं त्या पॉलिमरला, त्याच्यावर आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. फर्स्ट क्लास इट इज अ नॅचरल पॉलिमर अँड सेकंड क्लास इट इज अ सिंथेटिक पॉलिमर. म्हणजे जर कुठून ऑप्टेन केलं त्या पॉलिमरला, ह्या बेसवर जर आपण त्याला क्लासिफाय करायचं ठरलं तर पहिला पॉलिमर काय असणार आहे, त्याचा नॅचरल पॉलिमर आहे. दुसरं काय असणार आहे, सिंथेटिक असणार आहे. व्हॉट इज अ नॅचरल? दे आर ऑप्टेन फ्रॉम द नॅचरल ओरिजिन. फॉर एक्झाम्पल प्रोटीन लाईक अ कोलॅजिन, किरॅटिन, अल्ब्युमिन. आवर हेअर्स आर नथिंग बट द पॉलिमर्स. आपल्या हेअर्स मध्ये काय असतं, केरॅटिन असतं. क्लिअर? हे हेअर्स पण असे लांब झालेत, ह्याचा अर्थ काय, ते एकाला एक मोनोमर अटॅच झाले आपल्या हेअर्स मध्ये, आणि इट इज अ पॉलिमर. And it is made from the keratin. Then there are albumin is also there. Then second it is a carbohydrate. What is the carbohydrate? These are the polymers are the starch, cellulose, glycogen, DNA, RNA. These are also straight chains. माहिती आहे आपल्याला DNA is a coiled chain. Then what are the synthetic polymer? Synthetic polymers are nothing but that they are manufactured. आपण बनवलंय त्याला. So it is called as a synthetic polymer. एक्झाम्पल इट इज अ पॉलिस्टर, पॉलिमाइड. म्हणजे आपण जे कपडे घालतो दॅट इज नथिंग बट द मेड फ्रॉम द पॉलिमर. धागा असतो त्याच्यामध्ये. यू नो द सिल्क थ्रेड, यू नो द पॉलिस्टर थ्रेड. आपण बघतो असं वेगळ्या वेगळ्या व्हरायटी. दॅट इज नथिंग बट द पॉलिमर्स. क्लिअर? देन द अगेन व्हॉट इज द सेकंड टाइप विच आर युज्ड फॉर द क्लासिफाइंग द पॉलिमर? इट इज बेस्ड अपॉन द बायोस्टॅबिलिटी. म्हणजे किती स्टेबल आहे ते पॉलिमर, कुठे स्टेबल आहे. सम इट इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. फॉर एक्झाम्पल आपण जे म्हणतो की प्लास्टिक काय होतंय, डिग्रेड नाही होते. प्लास्टिक बॉटल काय होत आहेत, तशाच राहत आहेत लाईफ लॉंग. दीज आर द नॉन बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट और पॉलिमर. बऱ्याचपैकी आपण बघतो की घरामध्ये काही काही गोष्टी असतात त्या ठेवून टाकल्या की थोड्या दिवसांनी काय होतात, झाडात पुरून ठेवल्या फॉर एक्झाम्पल मातीमध्ये, तर त्या डिस्कार्ड होऊन जातात. दीज आर द बायोडिग्रेडेबल पॉलिमर. क्लिअर? म्हणजे एखादं जर काही फळ वगैरे असेल आणि आपण ते घेतलं आणि ते झाडात पुरून ठेवलं मातीमध्ये, थोड्या दिवसांनी जर तिथं उकरायला गेलं तर तिथं दिसतं का आपल्याला ते फ्रूट? नो, इट गेट डिग्रेडेड. सो इट इज कॉल्ड एज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. व्हॉट इज द एक्झाम्पल? पॉलिस्टर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट. दीज आर द बायोडिग्रेडेबल पॉलिमर. नो डाऊट दे विल टेक द लॉंग टाइम.
खूप जास्त वेळ घेतात डिग्रेड करायला, बट होतात ते. बट सम ऑफ द नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर, फॉर एक्झाम्पल HPMC, acrylic polymer, silicon polymers, these are the नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. म्हणजे आपण त्याला बायोलॉजिकल सिस्टीमनी, जे एन्व्हायरमेंट मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सॉइल मधले मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, तर ह्याच्याकडनं त्यांचं डिग्रेडेशन होत नाही. सो दे आर कॉल्ड एज अ नॉन बायोडिग्रेडेबल. क्लिअर? क्लासिफिकेशन कसं करतो? फर्स्ट बेस्ड अपॉन द ओरिजिन, त्याच्यामध्ये नॅचरल पॉलिमर, सिंथेटिक पॉलिमर. सेकंड बेस्ड अपॉन द बायोस्टॅबिलिटी, इट इज अ बायोडिग्रेडेबल अँड नॉन बायोडिग्रेडेबल. ऑल ऑफ यू क्लिअर? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? डेफिनेशन पॉलिमर, पॉलिमरचे कन्सेप्ट, पॉलिमरचं क्लासिफिकेशन, ऑल ऑफ यू क्लिअर? एनीवन हॅव एनी डाऊट? फास्ट होतंय बिकॉज वी आर कव्हरिंग लॉट. फार मला कव्हर होत आहे असं वाटतंय. आज तुमचं युनिट फर्स्ट संपून जाईल. मग ऑल ऑफ यू अंडरस्टूड का फास्ट होतंय? एनीवन हॅव एनी डाऊट? ओके. देन बेस्ड अपॉन द रिएक्शन मोड ऑफ द पॉलिमरायझेशन, म्हणजे पॉलिमरायझेशन होताना त्याच्यात कुठली रिएक्शन होतीये, म्हणजे तो पॉलिमर तयार होताना त्याच्यामध्ये कुठली रिएक्शन होतीये, त्याच्यावरून पण आपण त्याला क्लासिफाय करतो. फर्स्ट, it is the addition polymers, and second, it is the condensation polymer. What is the addition polymers? Monomer molecules are bound each other without loss of any atom. म्हणजे एक युनिट आहे, दुसरा युनिट आहे, ते एकमेकाला जस्ट अटॅच होतात विदाउट लॉस ऑफ एनी ॲटम. त्यातलं काही निघून नाही जाते. एक्झाम्पल इज अ अल्किन मोनोमर्स. अल्किन मोनोमर्स एकमेकांना जेव्हा एक पार्ट, दोन पार्ट, तीन पार्ट, चार पार्ट असे अटॅच होतात, दीज आर द चेन and without loss of any molecule. So it is called as a alkene monomer, is called as a addition polymer. फक्त एका पुढे एक, एका पुढे एक, एका पुढे एक अटॅच होत जातात गोष्टी. क्लिअर? सेकंड, it is a condensation polymer. What is the condensation polymers? These are usually two different monomers combined with the loss of small molecule, usually water. म्हणजे दोन गोष्टी एकत्र येताना त्यातला एखादा ऍटम निघून जातो आणि तिथं दुसरा ग्रुप जाऊन अटॅच होतो. मोस्टली त्यातलं वॉटर मॉलिक्युल निघून जातं बिकॉज इट इज इझी टू रिमूव्ह. एक्झाम्पल ऑफ सच मोनोमर्स आर द पॉलिस्टर्स आणि पॉलामाइड. क्लिअर? फक्त सिम्पली ऍड होत आहे का त्याच्यामध्ये कंडेन्सेशन होत आहे, त्याच्यावरनं आपण काय करतो? पॉलिमर्स आर क्लासिफाईड. क्लिअर? देन सेकंड, क्लासिफिकेशन बेस्ड आहोत ना इंटरॅक्शन विथ वॉटर. वॉटर बरोबर त्याचं काय इंटरॅक्शन होतंय त्याच्यावरनं आपण we can classify the polymer. Clear? First class, it is a non-biodegradable hydrophobic polymers. Second class, hydrogels. Third class, soluble polymers. And the fourth class, it is a biodegradable polymer. म्हणजे त्या पॉलिमरला घेतलं, वॉटर सोबत मिक्स केलं तर काय होऊ शकतं पुढे, ह्याच्यावर आपण त्या पॉलिमरचं क्लासिफिकेशन केलं. क्लिअर? पहिला क्लास काय म्हणतो? नॉन बायोडिग्रेडेबल हायड्रोफोबिक पॉलिमर. त्याच्या नावामध्येच येते. पहिलं काय सांगतात आहे? हे 100% पॉलिमर डिग्रेड होत नसणार आहे. 2 नंबरला काय सांगतं? दिस पॉलिमर्स इज अ हायड्रोफोबिक. दे आर रिजिड टू वॉटर. दीज आर द इनर्ट कंपाऊंड अँड दे आर इलिमिटेड इंटॅक्ट फ्रॉम द साइट ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे ते पॉलिमर असे आहेत की ते डिग्रेड होत नाहीत, इनर्ट आहेत. जर त्याच्यापासून आपण टॅबलेट बनवली किंवा काही बनवलं तर ड्रग रिलीज करून ते पॉलिमर ऍज इट इज बॉडीमध्ये प्रेझेंट राहणार आहे. क्लिअर? सिंपल एक्झाम्पल ह्याचं घ्यायचं असेल तर पूर्वी सुचर्स यूज करायचे, थ्रेड्स यूज करायचे फॉर द सिलिंग द वुंड. म्हणजे जखम शिवायला जे थ्रेड वापरायचे, टाके घातले, ऐकलंय कन्सेप्ट? दॅट इज नथिंग बट द सिलिंग. क्लिअर? प्रिव्हियसली ऍट दॅट टाइम देर इज अ नीड टू कट दॅट थ्रेड. आधी ऑपरेशन व्हायचं, त्याला थोडा टाइम जायचा, समटाइम्स नंतर काय करावं लागायचं, ते टाके कट करावे लागायचे. ओके, इट इज अ प्रोसेस. These are the non-biodegradable polymer. But nowadays, various research is going on that polymer, and then conversion of that polymer into the biodegradable polymer. मग आता बऱ्याचदा ऑपरेशन झाल्यानंतर काय म्हणतो आपण त्याला? विरघळणारे टाके घातले. दॅट इज विरघळणारे टाके इज नथिंग बट द बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. Clear? Previously there are non-biodegradable polymers are there. Which are the non? Deepali madam, you have any problem?
Why you are interfering with the presentation? नो मॅम सॉरी चुकून झालं. Okay. Next is a polyethylene derivative, vinyl acetate and the polyvinyl chlorides. These are the non-biodegradable polymer. Second are the hydrogels. What is a hydrogel? जर त्या पॉलिमरला म्हणलं आपण की इट इज अ हायड्रोजेल. व्हॉट इज अ हायड्रोजेल? दे आर स्वेल बट दे डोंट डिझॉल्व वेन इट ब्रॉट इन अ कॉन्टॅक्ट विथ द वॉटर. म्हणजे ते पॉलिमर जर घेतले पाण्यात टाकले तर ते काय होतात? दे स्वेल. डिझॉल्व नाही होते, त्याच्यामध्ये रिॲक्शन होतीये पाण्याची आणि त्या पॉलिमरची काहीतरी रिॲक्शन होतीये बट ते विरघळून नाही जात. व्हॉट इज द बेस्ट एक्झाम्पल? त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे? तुम्ही लहानपणी बघितलं असेल, वेन आय वॉज अ चाइल्ड ऍट द टाइम आय रिमेंबर देर आर स्मॉल स्मॉल बीड्स आर देअर, कलर्ड बीड्स आर देअर and that we have to kept in a water and that gets swelled and they are become a big balls. बघितलं असेल छोटे छोटे गोळे मिळायचे मोहरी सारखे रंगीबेरंगी. आपण ते छोटे गोळे पाणी टाकले की काय व्हायचं? ते मोठे व्हायचे. दॅट इज नथिंग बट द हायड्रोजेल्स. दीज आर द हायड्रोजेल. पाणी ऍब्सॉर्ब करायचं आणि स्वेल व्हायचे लाईक अ जेल कन्सिस्टन्सी. सो दीज आर द हायड्रोजेल पॉलिमर. ते पण बनलेलं कशापासून आहे? सम ऑफ द पॉलिमर्स. एक्झाम्पल इज अ पॉलिव्हिनाइल पायरोलिडोन. ते जे छोटे बॉल बघितलेत आपण लहानपणी, दॅट इज अ पॉलिव्हिनाइल पायरोलिडोन. थर्ड क्लास, इट इज अ सोल्युबल पॉलिमर्स. Soluble polymers means what? They are when they are added into the water, they get dissolved. ते पॉलिमर घेतले पाण्यात टाकलं थोडं डिझॉल्व केलं की that will become a dissolved. Example is HPMC, PEG. These are the nothing but polymers. They are dissolved in the water. Third, it is a biodegradable polymer. Next class, it is a biodegradable polymer. What they are said that they are slowly disappeared from the site of administration. In reaction response to chemical reaction such as a hydrolysis. म्हणजे ते पॉलिमर काय असतात? ते अप्लाय केल्यानंतर थोड्या वेळाने डिमिनिश होतात. फॉर एक्झाम्पल जेल. आपण बघतो जेल, हेअर जेल वापरतो किंवा स्किन जेल वापरतो, अलोवेराचं जेल वापरतो. दीज आर द बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आपल्याला ते लावल्यानंतर थोडा वेळ दिसतं ते जेल, त्यानंतर इट विल बिकम अ डिसअपियर. का डिसअपियर होतं? तर त्या जेल मधलं वॉटर उडून जातो ऍटमॉस्फिअर मध्ये आणि दॅट विल बी अधेअर टू अवर स्किन. त्यानंतर आपल्याला तिथे एक फिल्म असल्यासारखी दिसते बट द वॉटर गेट डिझॉल्व्ड. दीज आर कॉल्ड एज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. लक्षात आलंय? वॉटर सोबत त्या पॉलिमरची काय रिएक्शन होते ह्याच्यावर आपण त्याला काय करतो? क्लासिफाय करतो. क्लिअर एव्हरीवन? एनीवन हॅव एनी डाऊट? देन व्हॉट इज द क्रायटेरिया फॉलोड टू सिलेक्शन ऑफ द पॉलिमर? म्हणजे मला हेच माझ्या स्टडीसाठी पॉलिमर वापरायचंय, हे आपण कसं ठरवतो कुठलं पॉलिमर वापरायचंय? तर फर्स्ट, इट मस्ट बी सोल्युबल अँड इज ऑफ टू सिंथेसिस. सो मस्ट हॅव अ फायनाइट मॉलिक्युलर वेट. म्हणजे जे पॉलिमर आपण सिलेक्ट करतोय किंवा आपल्याला जे बनवायचंय पॉलिमर, ते काय पाहिजे? पहिल्यांदा सोल्युबल पाहिजे फार्मास्युटिकल केसमध्ये. का? तर असं होणार आहे का की त्या पर्सनला आपण काहीतरी टॅबलेट दिली आणि ती पोटातच कुठतर अडकून बसली आणि आपल्याला ती टॅबलेट परत रिकवर करायचे तर ऑपरेशन करावं लागेल. सो इट मस्ट बी सोल्युबल अँड इज ऑफ द सिंथेसिस. म्हणजे त्या पॉलिमरला घेऊन आपल्याला पुढचं सिंथेसिस इझी झालं पाहिजे. क्लिअर? अँड इट हॅव अ डेफिनेट मॉलिक्युलर वेट. सेकंड, इट प्रोव्हाइड द ड्रग अटॅचमेंट अँड द रिलीज साइट. ओके, वेट फॉर 1 minute.
then that selected polymer provide the attachment and the release site for the drug polymer linkage. म्हणजे जे पॉलिमर आपण सिलेक्ट करणार आहे, फॉर एक्झाम्पल जेल, that gel should adhere to attachment. For example, the polymer which is used for the preparation of the patch. Clear? Patch यूज करण्यासाठी जे पॉलिमर यूज केले, जर त्या पॅच अधरच नाही झालं स्किनला, इट विल गेट रिलीज्ड, then no use of that. Then next, the selected polymer should be compatible with the biological environment, like a non-toxic and the non-antigenic. म्हणजे जे पॉलिमर आपण सिलेक्ट करणार आहे तर ते काय पाहिजे, नॉन टॉक्सिक अँड नॉन अलर्जिक. फॉर एक्झाम्पल, इफ वी आर युझिंग द पॅच अँड इफ दॅट पॅच इज हॅव्हिंग द टॉक्सिक नेचर, जर पॅच लावलं आणि तिथं पर्सनला जर समजा स्वेलिंग झालं तर इट इज अ युजफुल, नो. इफ दॅट पर्सन इज टेकन द टॅबलेट मेड अप फ्रॉम द पॉलिमर, आपण कोटिंग साठी एक पॉलिमर वापरलंय आणि ती टॅबलेट जर त्या पर्सननी घेतली and that the person is feeling a toxicity, then whether the use of the selection of this polymer, so selected polymer should be non-toxic and the non-allergic. Then the next, it should be biodegradable or it will be eliminated from the body when its function is over. म्हणजे तो पॉलिमर बॉडीत एक तर इलिमेंट पण झाला पाहिजे and it should be biodegradable, like we are telling regarding that thread. त्याचं काम झाल्यानंतर त्याला बॉडीतनं इलिमिनेशन पण झालं पाहिजे, त्याचं नसेल तर तो बायोडिग्रेडेबल झाला पाहिजे. इट इज अ व्हेरियस क्रायटेरिया फॉर द सिलेक्शन ऑफ द पॉलिमर. फर्स्ट क्रायटेरिया, इट शुड बी सोल्युबल अँड दॅट पॉलिमर सिंथेसिस इज बी easy. Next, the polymer should attach from through the site, then it is easy to remove from the site. For example, if you are using the patch on the skin, तर ते पॅच काढायला परत वेगळं ऑपरेशन करायची गरज नाही पडली पाहिजे, त्याने ऑटोमॅटिक आपल्याला काम झाले की काढून टाकायची इझी झालं पाहिजे. नेक्स्ट, इट शुड बी कॉम्पॅटिबल अँड विथ द बायो एन्व्हायरमेंट अँड इट शुड बी नॉन टॉक्सिक अँड द नॉन अलर्जी. क्लिअर? देन इट शुड बी बायोडिग्रेडेबल, त्याचं काम झालं की त्याचं डिग्रेडेशन व्हायला पाहिजे. क्लिअर? एनीवन हॅव एनी डाऊट? सिलेक्शन क्रायटेरिया फॉर द पॉलिमर. देन what is the application of that polymer in the various dosage form. जर कन्व्हेन्शनल डोसेज फॉर्म म्हणला आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या पॉलिमरचा यूज काय काय असतो. फॉर एक्झाम्पल, टॅबलेट मध्ये जर आपण पॉलिमर सिलेक्ट केले, काय म्हणून करतो, दे आर ऍक्ट ऍज अ बाइंडर, दे आर मास्क द अनप्लीझंट टेस्ट लाईक अ कोटिंग पॉलिमर. नेक्स्ट, फॉर द एंट्रिक कोटिंग, म्हणजे ड्रग इंटेस्टाइन मध्ये रिलीज होण्यासाठी त्या टॅबलेटला कोट करतो आपण, दॅट इज अ एंट्रिक कोटिंग. नेक्स्ट, लिक्विड मध्ये जर पॉलिमर यूज करायचे असेल तर कुठल्या पर्पज साठी यूज करतो, टू एनहान्स द विस्कॉसिटी वाढवण्यासाठी. नेक्स्ट, टू कंट्रोल द फ्लो, जो काही फ्लो आहे त्या ड्रगचा किंवा सस्पेन्शन बॉटल मध्ये भरण्यासाठी त्या पाईप मधनं फ्लो होतं मॅन्युफॅक्चरिंगच्या टाइम मध्ये, तर तो फ्लो कंट्रोल करण्यासाठी आपण वेगळे पॉलिमर वापरतो. While preparation of the semi-solid, we are selecting the polymer for the formulation of the gel. स्वेल करतात ते पॉलिमर आणि जेल मध्ये कन्वर्ट होतात, तर ते जेल बनवण्यासाठी आपण वेगळे पॉलिमर यूज करतो. नेक्स्ट, इन ऑइंटमेंट मध्ये आपण काय करतो, वी आर युझिंग द पॉलिमर्स. नेक्स्ट, इन अ ट्रान्सडर्मल पॅच बनवण्यासाठी पण आपण काय करतो, वेगळे पॉलिमर्स वी आर युझिंग. नेक्स्ट, व्हेरियस रिझर्वायर सिस्टीम्स in a transdermal drug delivery system, like we are already studied what is the reservoir, drug hold करण्यासाठी. Next, in a matrix system, some of the swelling and controlled release system, biodegradable system and osmotically controlled system. ज्या ऑलरेडी आपण स्टडी केल्या, what is the reservoir system, what is meant by matrix, ते ड्रग रिलीज करण्यासाठी जसं मेश लाईक स्ट्रक्चर तयार करतं, असे वॉटर घेतं, वॉटर स्वेल करतं, त्याच्या पोर्स मधनं ड्रग रिलीज होतो. ऑलरेडी वी आर स्टडीइंग दॅट स्वेलिंग कंट्रोल्ड रिलीज पॉलिमर. नेक्स्ट इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, मीन्स दॅट विल ऍब्सॉर्ब द वॉटर, स्टार्ट इट्स ओन डिग्रेडेशन, जसे जसे लेअर डिग्रेड होत जातील तसा तसा ड्रग तिथला रिलीज होत जाईल. इट इज अ बायोडिग्रेडेबल सिस्टम. अँड नेक्स्ट इज अ ऑस्मोटिकली कंट्रोल्ड पॉलिमर, जो ऑलरेडी आपण स्टडी केले. दीज आर द ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह. When water is entering inside that polymer, it will create the osmotic pressure and due to which the drug is released. All of you aware? लक्षात आले तिथं आपण स्टडी केलं तर टाइप्स ऑफ कंट्रोल ड्रग रिलीज सिस्टीम. हे सगळं काय वन ऑफ द पार्ट ऑफ पॉलिमर्स. ते का बरं तसं वेगळं काम करतो,
because that system is having that selected polymer. आपण तसे पॉलिमर सिलेक्ट करतो. Here the use of the polymer. का पॉलिमर वापरतो, कुठं पॉलिमर वापरतो, all of you understood? Used in the tablet, suspension, semi-solid dosage form and the transdermal drug delivery system. All of you clear? Anyone have any doubt? Anyone have any doubt? Then what is the general mechanism that we will see in a next lecture? की कसं पॉलिमर रिलीज होतं किंवा पॉलिमरचं काय मेकॅनिझम आहे, कुठल्या मेकॅनिझमनी ते ड्रगला होल्ड करतं, कुठल्या मेकॅनिझमनी ते बॉडीतनं रिमूव्ह होतं, that we will see in a next lecture. All of you understood the definition? What are the classification of the polymer? Based upon which criteria we are classifying the polymers? Then what are the criteria for the selection of the polymers? And what are the pharmaceutical applications of the polymer? All of you understood? Anyone have any doubt? All of you comment in a chat box. All of you understood? Fast. What about remaining? Okay. Again, आज सगळ्यांनी नवीन रोल कॉल नुसार तुमची नाव एडिट केली आहेत. Or anyone is still there, that student is using their old roll call. असं कोण आहे का की त्यांनी अजून पण आपला जुनाच रोल कॉल ठेवलाय, त्यांची प्रेझेंटी लागणार नाही. So all of you update your new roll call list on front of your names. Okay. Wait, I will take the attendance.